चला पटकन शेवग्याचं वरण खायला मी ते कसं केले बघाच। इथे ना मी शेवगा स्वच्छ धुवून सोलून घेणार आहे। आता शेवगा सोलल्यानंतर आपण त्याला हळद मिठाच्या पाण्यात 10 मिनिटं छान उकळी काढून घेणार आहे। तोपर्यंत आता आपण डाळीचं तयार करू। आता डाळ स्वच्छ धुवून घेतली, हळद तेल टाकून गरम पाणी टाकून आता त्याच्या 4-5 शिट्ट्या करून घेणार आहे। मी डाळसोबत भातही लावला होता। आता आपला भात आणि डाळ दोघे छान शिजून झाले होते। आता आपण डाळीत पाणी टाकून छान घोटून घेऊ। तोपर्यंत आपल्या शेवग्याच्याही शेंगा शिजल्या होत्या। आणि आता मी कांदे आणि टमाटे चिरून घेणार आहे। आणि तुम्हाला हे चॉपर पाहिजे असेल तर कमेंटमध्ये लिंक टाईप करा। आता मसाला तयार करू। सर्वात आधी लसूण टाकलं, जिरेपूड, धनेपूड आणि अद्रक, चटणी आणि खोबरं टाकून आता हे छान बारीक करून घेणार आहे बघा असं। आता आपण फोडणी देऊ। सर्वात आधी पातेलं ठेवलं, त्यात तेल टाकलं, त्यानंतर मोहरी, नंतर कढीपत्ता, कांदे थोडे परतल्यानंतर टमाटे, हिंग आणि आपण केलेला तो मसाला। आता तो छान परतून घेऊ। पाणी टाकून पण छान भाजून घेऊ। तळण आल्यावर आधी शेवग्याच्या शेंगांचं पाणी टाकू, त्यानंतर आपलं वरण टाकू आणि अजून थोडं पाणी ॲड करू। नंतर चवीनुसार मीठ, नंतर गरम मसाला, कोथिंबीर टाकून छान आपला तडका देऊ। तडक्यात काही नाही, मिरची आणि चटणीचाच दिला होता। खूप छान लागतं, तुम्ही करून बघा। बाय बाय।